खरं तर प्रत्येकालाच मन असतं, मन नसलेला माणूसच नसतो खरं तर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज मी निघालो सायन्स कॉलेजकडे. मराठीच्या मॅडम डॉक्टर रेखा वाडेकर यांनी मला फोन केला होता, राहुल तुला यावंच लागेल. तर मित्रांनो, आपल्या कॉलेजून आपल्याला परत बोलवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. तर मी याच ठिकाणी BSc आणि माझं MSc पूर्ण केले आणि येण्याचा उद्देश म्हणजे NESचे अध्यक्ष श्री डॉक्टर प्रवीण पाडे सरांचा वाढदिवस होता आणि त्याच निमित्तानं कॉलेजमध्ये संत बहिणाबाई चौधरी यांचा काव्यसंग्रहाचा कार्यक्रम मॅनेज केला होता. मित्रांनो, कॉलेजचा पूर्ण चेहरामोहरा बदलून गेला होता. तर मित्रांनो, हे ऑडिटोरियम आहे, फार चेंज झालं होतं आणि असं वाटत होतं की मी कॉलेजमध्ये आलोच नाही, कुठेतरी बाहेर प्रोग्रामला गेलो आहे. तर कल्चरल डिपार्टमेंटने फार सुंदर प्रोग्राम मॅनेज केला होता आणि अशा प्रकारे गेस्ट आले होते आणि आजच्या कार्यक्रमाचं अँकरिंग यांनी केले. 30चे स्टुडंट जानवी गावाने यांनी फार सुंदर अँकरिंग केली आणि अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जमलो आहोत. मराठी अस्मितेची सुगंधी काव्यवर्षा बहिणाबाई चौधरी या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मी सर्व मान्यवरांचे विद्यार्थिनी आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने सरांचं स्केच तिने काढलेलं आहे. यानंतर पुढे बहिणाबाईंची कविता मन वढाय वढाय सादर करण्यासाठी मी राहुल भगत सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं आहे, मी इथलाच विद्यार्थी आहे. माझं BSc MSc इथंच झालेलं आहे आणि मॅडमनी मला आवर्जून फोन केला होता की राहुल तुला यावंच लागेल. मी म्हणलं माझ्या कॉलेजने मला आमंत्रित केलेलं आहे, मग मी कसा चान्स सोडू, मला परत जायचं आहे. आणि हे जे आज रंगमंच इतक्या प्रकारे छान सजलं आहे, आमच्या वेळेस काहीच नव्हतं. छान वाटतं बघून. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरियत पिकावर. मन मोकाट मोकाट मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. माझ्या दोन्ही पण कवितांची निवडी पोस्ट करणार आहे वेगवेगळे. तर तुम्हाला प्रोग्राम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. तर हे स्नेहा गायकवाड मॅडम यांनी फार सुंदर सादरीकरण केलं होतं, अंगावर काटा आला होता अक्षरशः. आणि ही माझी दुसरी कविता. तर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नक्की कमेंट करून सांगायचे कार्यक्रम कसा वाटला. अरे रडता रडता अरे रडता रडता डोळे भरले भरले. अरे रडता रडता डोळे भरले भरले. असू सरले सरले आता हुंदके उरले. असू सरले सरले आता हुंदके उरले. असू सरले सरले माझा मलेच इसावा. असू सरले सरले माझा मलेच इसावा. असा असवा बिगर रडू नको माझ्या जीवा. असा असवा बिगर रडू नको माझ्या जीवा. सांग सांग धरती माता सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली. सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली. झाड गेलं निंदिसनी माघ सावली उरली. आणि अशा प्रकारे CA डॉक्टर प्रवीण पाडे सरांनी खूप छान असं भाषण केलं आणि त्यांनी खूप छान गोष्टी सांगितल्या संत बहिणाबाई चौधरी यांच्या. आणि त्यानंतर NESच्या सचिव सौ श्यामल पत्के मॅडम यांनी सुद्धा खूप छान असं भाषण केलं आणि त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम. या ठिकाणी आहे का राहुल भगत, अत्यंत चांगला आमचा गुणी कलाकार या ठिकाणी वापस पुन्हा कॉलेजला आला आहे. त्याचंही या ठिकाणी स्वागत करावं असं मी. गीतकार चांगलेच होते, अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यानं गीत सादरीकरण केलं. सगळ्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो. यानंतर आभारासाठी आमचे मित्र उपप्राचार्य एकनाथ खिलारे सर आभार मानतो. रेखा वाडेकर मॅडमचं प्रवीण पाटील सर यांनी त्यांचा सत्कार करावा. रेखा वाडेकर प्रतिक्रिया या नागापूरकर सरांना दिल्या होत्या. असं म्हणत होते की ते मी सभागृहामध्ये तिकीट काढून कार्यक्रमाला आलोय. आजच्या या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा वाचनाचा व गायनाचा व सादरीकरणाचा जो कार्यक्रम, या कार्यक्रमाची पूर्ण संकल्पना प्राचार्य सरांनी
वाडेकर मॅडम आणि त्यांचा जो सांस्कृतिक विभाग आहे, सर्व सिनियर कॉलेजच्या महिला यांच्यावर सोपवली. आणि मला आज खूप आनंद झाला की सायन्स कॉलेजमध्ये आणि अशा एवढा उत्कृष्ट असा कार्यक्रम, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून आपला जो शाहीर आहे राहुल यांनी पण उत्कृष्ट अशा कविता गायल्या, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.